आज आपण जे गव्हर्नमेंट MBBS कॉलेज आहे महाराष्ट्रातील, त्यातील सोलापूरचं जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे VMMC या कॉलेजचा कट ऑफ बघणार आहोत. तर या कॉलेजमध्ये जे PH या कॅटेगरीमध्ये नीटमध्ये 163 मार्क्स देखील ॲडमिशन झालेलं आहे. इतर देखील कॅटेगरी वाईज आपण सर्व माहिती आज या कॉलेजची बघणार आहोत. तर सर्व सविस्तर माहिती आपण नीटच्या ऑल इंडिया रँकिंगनुसार, एस म्हणजे नीटचं ऑल इंडिया रँकिंग असणार आहे आणि एम म्हणजे नीटचे मार्क्स असणार आहे. 2020-21चा अधिकृत माहिती आहे आपल्याकडं MBBS गव्हर्नमेंट एडेड कॉलेजची. आणि निश्चित याही वर्षी ज्या विद्यार्थ्यांना या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांना याचा निश्चित फायदा होऊ शकतो. याआधी आपण इतर देखील जे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत मुंबईमधील, पुण्यातील, ठाण्यातील यांची माहिती बघितली. तर आज आपण VMMC मेडिकल कॉलेज सोलापूर या ठिकाणी जे प्रवेश झालेले आहे या कॉलेजला MBBS करिता, त्या विद्यार्थ्यांचे जे शेवटचे प्रवेश झालेले आहे त्या विद्यार्थ्यांचं कॅटेगरीनी आहे नीटचे मार्क आणि नीटचं ऑल इंडिया रँकिंग बघणार आहोत. तर ह्या वर्षी त्याचा ॲडमिशन घेत असताना फायदा होऊ शकतो. तर एस म्हणजे असणारी नीटचं ऑल इंडिया रँकिंग आणि एम म्हणजे असणारी नीटचे मार्क. SC कॅटेगरीमध्ये जर आपण बघितलं तर नीटचे जे शेवटचे ॲडमिशन नीटमध्ये म्हणजे MBBS करिता VMMC मेडिकल कॉलेज जे आहे सोलापूरचं गव्हर्नमेंट कॉलेज MBBS करिता, त्यामध्ये SC कॅटेगरीचं जे शेवटचं ॲडमिशन झालेलं होतं त्या विद्यार्थ्याचा नीटचा ऑल इंडिया रँकिंग होता 84,587 आणि नीटचे मार्क होते 502. तर यावर्षी सुद्धा SC कॅटेगरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग हे 84,587च्या आतमध्ये असेल अशा विद्यार्थ्यांना हे सोलापूरचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं. त्यानंतर ST कॅटेगरीचं जर बघितलं आपण 2020-21 साली ST कॅटेगरीमध्ये जे शेवटचं ॲडमिशन झालेलं होतं त्या विद्यार्थ्याचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग होतं 2,38,220 आणि नीटचे मार्क्स होते 357. तर यावर्षीसुद्धा ST कॅटेगरीकरिता ज्या विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग हे 2,38,220च्या आतमध्ये असेल अशा विद्यार्थ्यांचं सोलापूरचं जे मेडिकल कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये प्रवेश जो आहे तो होऊ शकतो MBBS करिता. त्यानंतर VJ कॅटेगरीमध्ये 2020-21 साली सोलापूरच्या गव्हर्नमेंट MBBS कॉलेजमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश झालेला होता तर शेवटचे जे ॲडमिशन झालेलं होतं VJ कॅटेगरीमध्ये त्या विद्यार्थ्याचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग होतं 63,566 आणि नीटचे मार्क होते 529. तर यावर्षी सुद्धा VJ कॅटेगरीमधील ज्या विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग हे 63,566 असेल अशा विद्यार्थ्यांचा प्रवेश सोलापूरचं जे MBBS गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्या कॉलेजला होऊ शकतं प्रवेश. त्यानंतर NT1 कॅटेगरीचं जर आपण बघितलं 2020-21 साली जे नीटचं NT1 कॅटेगरीमधील जो प्रवेश झालेला होता शेवटचा, तर त्या विद्यार्थ्याचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग होतं 82,390 आणि नीटचे मार्क होते 505. तर या वर्षीसुद्धा NT1 कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांचा जर नीटचं ऑल इंडिया रँकिंग हे 82,390च्या आतमध्ये असेल अशा विद्यार्थ्यांचं VMMC MBBS जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे सोलापूरचं त्या कॉलेजला प्रवेश होऊ शकतो. त्यानंतर पुढची NT2 कॅटेगरीकरिता 2020-21 मध्ये जे प्रवेश झालेले होते शेवटचं ॲडमिशन झालेलं होतं VMMC MBBS करिता जे सोलापूरचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट त्या मध्ये NT2 कॅटेगरीचं जे शेवटचं ॲडमिशन झालेलं होतं त्या विद्यार्थ्याचा नीटचा ऑल इंडिया रँकिंग होता 37,430 आणि नीटचे मार्क्स होते 568. तर ह्याही वर्षी जे NT2 कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग हे 37,430च्या आतमध्ये असेल अशा विद्यार्थ्यांचा प्रवेश हा VMMC सोलापूरचं जे गव्हर्नमेंट MBBS कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये होऊ शकतं. त्यानंतर NT3 कॅटेगरीकरिता 2020-21 करिता जे शेवटचं ॲडमिशन झालेलं होतं त्या विद्यार्थ्याचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग होतं 21,601 आणि नीटचे मार्क्स होते 596. तर यावर्षीसुद्धा NT3 कॅटेगरीमधील त्या विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग हे 21,601च्या आतमध्ये असेल अशा विद्यार्थ्यांचा प्रवेश हा VMMC सोलापूर गव्हर्नमेंट MBBS कॉलेजमध्ये होऊ शकतो. त्यानंतर OBC कॅटेगरीकरिता 2020-21 मध्ये OBC कॅटेगरीचे जे प्रवेश झालेले होते VMMC सोलापूर कॉलेजमध्ये, तर त्या विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग जो शेवटचं OBC कॅटेगरीतला प्रवेश झालेला होता तर त्या विद्यार्थ्याचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग होतं 25,850 आणि नीटचे मार्क होते 588. तर यावर्षीसुद्धा ज्या विद्यार्थ्यांचं OBC कॅटेगरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग हे 25,850च्या आतमध्ये असेल अशा विद्यार्थ्यांचा प्रवेश हा VMMC सोलापूर कॉलेजमध्ये होऊ शकतो. त्यानंतर पुढचं आहे EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, आर्थिकदृष्ट्या मागास. तर 2020-21 साली VMMC
सोलापूर हे गव्हर्नमेंट MBBS कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये इकॉनॉमिकल विकर सेक्शनचं जे शेवटचं ॲडमिशन झालेलं होतं त्या विद्यार्थ्याचा नीटचा ऑल इंडिया रँकिंग हा 26,482 होता आणि नीटचे मार्क 587 होते. यावर्षीसुद्धा इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा जर नीटचा ऑल इंडिया रँकिंग हा 26,482च्या आतमध्ये असेल तर अशा विद्यार्थ्यांचा प्रवेश हा VMMC सोलापूर गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला होऊ शकतो. त्यानंतर पुढचे आहे ओपन कॅटेगरी. ओपन कॅटेगरीकरिता 2020-21 करिता VMMC सोलापूर या गव्हर्नमेंट MBBS कॉलेजमध्ये जे ओपन कॅटेगरीतून शेवटचा प्रवेश झालेला होता त्या विद्यार्थ्याचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग होतं 20,361 आणि नीटचे मार्क होते 519. तर यावर्षी ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग हे 20,361च्या आतमध्ये असेल अशा विद्यार्थ्यांचा प्रवेश हा VMMC सोलापूर गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला होऊ शकतो. त्यानंतर D1, D2, D3 या ज्या कॅटेगरी त्या डिफेन्सच्या मधील कॅटेगरी ज्यांचे पालक डिफेन्समध्ये होते, सैन्यामध्ये होते त्या विद्यार्थ्यांची हे प्रवर्ग आहे. तर त्यामध्ये D1 कॅटेगरीचे जे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांचा जो प्रवेश आहे तो शेवटचं जे ॲडमिशन झालेलं होतं VMMC सोलापूर या गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला तर नीटचं ऑल इंडिया रँकिंग D1 कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचं होतं 50,754. नीटचे मार्क होते 547. म्हणजे यावर्षीसुद्धा D1 कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचं ज्यांचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग हे 50,754च्या आतमध्ये असेल अशा विद्यार्थ्यांचा प्रवेश VMMC सोलापूर या गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला होऊ शकतो. त्यानंतर D2 कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा जो प्रवेश झालेला होता 2020-21 साली शेवटचे जे ॲडमिशन VMMC सोलापूरमध्ये झालेलं होतं त्या D2 कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग होतं 27,482 आणि नीटचे मार्क होते 585. तर यावर्षीसुद्धा D2 कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचं जर नीटचं ऑल इंडिया रँकिंग हे 27,482च्या आतमध्ये असेल अशा विद्यार्थ्यांचा प्रवेश हा VMMC सोलापूर गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला होऊ शकतो. त्यानंतर D3 कॅटेगरीचं जे 2020-21 साली शेवटचं ॲडमिशन VMMC सोलापूर गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला झालेलं होतं त्या विद्यार्थ्याचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग हे 24,549 होतं आणि नीटचं जे मार्क्स होते ते होते 591. तर यावर्षीसुद्धा D3 कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा जर नीटचं ऑल इंडिया रँकिंग AIR हे जर 24,549च्या आतमध्ये असेल तर अशा विद्यार्थ्यांचा प्रवेश हा VMMC सोलापूर गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला होऊ शकतो. त्यानंतर पुढची कॅटेगरी जर आपण बघितली ती आहे PH म्हणजे फिजिकली हँडिकॅप, मराठीत त्याला अपंग म्हटलं जातं. तर जे फिजिकली हँडिकॅप अपंग विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांचं 2020-21 साली जे VMMC सोलापूर गव्हर्नमेंट MBBS कॉलेज होतं यामध्ये शेवटचा जो प्रवेश झालेला होता फिजिकली हँडिकॅप कॅटेगरीमध्ये तर त्या विद्यार्थ्याचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग होतं 6,27,977 म्हणजे 6,27,977 आणि नीटचे मार्क्स होते 163 म्हणजे 163 मार्क हे नीटला होते त्या विद्यार्थ्याला ज्या फिजिकली हँडिकॅप विद्यार्थ्याचं शेवटचं ॲडमिशन झालेलं होतं. तर यावर्षीसुद्धा ज्या फिजिकली हँडिकॅप विद्यार्थ्याचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग हे 6,27,977च्या आतमध्ये असेल अशा फिजिकली हँडिकॅप विद्यार्थ्यांचा अपंग विद्यार्थ्यांचा प्रवेश हा VMMC सोलापूर गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला होऊ शकतो. त्यानंतर MKB म्हणजे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर तर यामध्ये जे शेवटचं ॲडमिशन झालेलं होतं 2020-21 साली तर सोलापूरचं जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे VMMC तर त्या विद्यार्थ्याचं MKB म्हणजे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर त्या विद्यार्थ्याचं नीटचं ऑल इंडिया रँकिंग होतं 77,446 आणि नीटचे मार्क होते 511 हे शेवटचं ॲडमिशन झालेलं होतं. आणि या वर्षीसुद्धा ज्या विद्यार्थ्याचं नीटचं MKB कॅटेगरीमध्ये नीटचं ऑल इंडिया रँकिंग हे 77,000 म्हणजे 77,446च्या आतमध्ये असेल अशा विद्यार्थ्यांचं महाराष्ट्र कर्नाटका बोर्डमधील विद्यार्थ्यांचं ॲडमिशन जे आहे VMMC सोलापूर गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला होऊ शकतं. अशा पद्धतीने आपण हे VMMC सोलापूर गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचा नीटच्या मार्कनुसार नीटच्या ऑल इंडिया रँकिंगनुसार कॅटेगरीनुसार 2020-21 MBBS गव्हर्नमेंट कॉलेजचे जे कट ऑफ आहे ते आपण बघितलेलं आहे. तर याआधी 7 इन्फो यूट्यूब चॅनलवरती आपण ग्रँट मेडिकल कॉलेज, टिळक मेडिकल कॉलेज, त्यानंतर GSMC मेडिकल कॉलेज म्हणजेच GSMC मेडिकल कॉलेज मुंबई, नायर मेडिकल कॉलेज मुंबई, राजीव गांधी मेडिकल कॉलेज कळवा ठाणे, BJ मेडिकल कॉलेज पुणे, त्यानंतर आज आपण VMMC मेडिकल कॉलेज सोलापूर या सर्व गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचा कट ऑफ 7 इन्फो यूट्यूब चॅनलवरती बघितला आहे. आणखी पुढे जे गव्हर्नमेंट कॉलेजचे कट ऑफ आहे BMS, BHMS, BMS ते कट ऑफ पुढे आपण बघणार आहोत. ही सर्व अधिकृत माहिती आपण 7 इन्फो यूट्यूब चॅनलवरती बघत राहणार आहोत.